बिहारमध्ये नितीश कुमार की तेजस्वी यादव कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे। बिहारमधल्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जनसुराज्य पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगते। बिहारच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरामध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती। नितीश कुमारांचं चॅनल दिल्लीतून रिमोट सारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केलाय, तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शहांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जोरदार हल्लाबोल केला होता। जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटन दाबा असा गंभीर आरोप अमित शहांनी केला होता। त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल। बिहारमधल्या 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी पार पडतेय। आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील, त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी होईल। 38 जिल्ह्यांमधल्या 46 मतदान केंद्रांवर मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दरम्यान 243 निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यासोबत तैनात असलेल्या 243 निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये आणि उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये ही मतमोजणी केली जाईल। बिहार निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी तेजस्वी यादव यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली आहे। काल झालेल्या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय। बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला मतमोजणी निपक्षपातीपणे पार पाडण्याचं आवाहनही केलंय। चुरशीच्या असलेल्या काही जागांवर मतमोजणी संथ करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बिहारमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र एनडीएला कौल देण्यात आलाय। सर्वच पोलमधून बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। उमेदवाराचं नामनिर्देश पत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याची गरज नाही। काँग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे घेतलंय। उमेदवारांचं नामनिर्देश पत्र भरताना जवळपास 25 पानांचा फॉर्म तयार करण्यात आला असून सर्व ऑनलाईन अपडेट करण्याचा नियम जाचक असल्याचं म्हणत काँग्रेसने आक्षेप घेतलेला होता। त्यामुळे अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरले जाणार नाहीत अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली होती आणि त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलाय। केरळच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपली ताकद वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत। त्या दृष्टीनं समाजवादी पक्ष केरळचे राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरण करण्यात आलंय। कोट्टायम इथे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुबोध मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे विलीनीकरण झालंय। मंत्री गणेश नाईक यांचा आज विरारमध्ये जनता दरबार पार पडणार आहे। वसई तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचं तसेच त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले। तब्बल 11 वर्षांनंतर मंत्री गणेश नाईक मीरा भाईंदरमधल्या राजकारणामध्ये एंट्री घेत आहेत। उद्या गणेश नाईकांचा मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार होणार आहे। मीरा भाईंदरमधील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याची माहिती मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे। यासोबतच शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनाही त्यांनी टोला लगावला आहे। त्याचे अनेक प्रश्न आहेत। 15 लाखची आबादी आहे। आज 15 तारखेला शनिवारी सकाळी 11 ते 4 गणेश नाईक साहेबांचं मंत्री महोदयांचं जनता दरबार आयोजित केले सरकार आपल्याद्वारे। बरेचसे प्रश्न जे सरकारशी निगडीत आहे किंवा विविध विभागाशी ते प्रश्न सोडत नाही। या डिपार्टमेंट त्या सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी त्या दिवशी असणार आहे आणि जागेवर ते प्रश्न सोडवले जाणार आहे। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज दिल्लीमध्ये प्रदान करण्यात येतोय। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जातील। नोएडामधल्या राम सुतार यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय। यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित असतील। फरीदाबादच्या जयेश मॉडेलमध्ये जिच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली त्या डॉक्टर शाहीनचं कानपूरचं कनेक्शन समोर येत आहे। कानपूरमध्ये शाहूजी विद्यापीठामध्ये तिने शिक्षण पूर्ण केलं। आता दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाल्याबद्दल डॉक्टर शाहीनचं सदस्यत्व आयएमएनं कायमस्वरूपी रद्द केलंय। आयएमएच्या घटनेनुसार कोणत्याही सदस्याचा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळल्यास त्याचं सदस्यत्व काढून टाकण्याची तरतूद आहे। या नियमानुसार डॉक्टर शाहीद यांचं सदस्यत्व आता रद्द झालंय।
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी लखनौमध्ये एटीएसनं छापा टाकलाय। तपासासाठी एटीएसचं पथक इंटिग्रल विद्यापीठात पोहोचलं। त्या विद्यापीठामध्ये दिल्ली स्फोटातील आरोपी डॉक्टर परवेज वरिष्ठ निवासी म्हणून तैनात होता, मात्र दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीच त्यानं राजीनामा दिलेला आहे। फरीदाबादमधल्या अल फलाह युनिव्हर्सिटीची सदस्यता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजनं निलंबित केली आहे। संस्थेच्या नियमानुसार कोणतीही युनिव्हर्सिटी गुड स्टँडिंग म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये असते तोपर्यंत सदस्य राहते, पण अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार अल फलाह युनिव्हर्सिटी ही या श्रेणीमध्ये येत नाही। याच कारणामुळे युनिव्हर्सिटीची सदस्यता आता रद्द करण्यात आली आहे। तसेच AIUनं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अल फलाह युनिव्हर्सिटी आता आपल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा वेबसाईटवर AIUचं नाव किंवा लोगो वापरू शकत नाही। युनिव्हर्सिटीला तत्काळ आपल्या वेबसाईटवरून AIUचा लोगो काढण्यास सांगण्यात आलाय। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर गाड्यांची तपासणी करताना एक जण डिक्कीतून प्रवास करत असल्याचं समोर आलंय। लग्नाहून परतत असलेल्या गाडीमध्ये जागा नसल्यानं एक जण डिक्कीमधून प्रवास करत होता। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। पुण्यामध्ये पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणानंतर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। विरोधकांकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीला कात्रीत पकडण्यात आलं। यानंतर अखेर हा व्यवहार रद्दही झाला। हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना 42 कोटींचा दंड भरावा लागणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। दरम्यान त्यांनी हा दंड नेमका कसला हे तपासणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर पार्थ पवारांना दिलासा मिळणार असल्याची चर्चा रंगली। यानंतर आता 42 कोटींची रक्कम भरावीच लागणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। IGRच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात, कारण मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाही आहे। व्यवहारासाठी जो जातो, व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे, तेव्हा जो अमाऊंट दाखवता आली 300 कोटी, 300 कोटीवर 60% 21 कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच रक्कम म्हणजे 60%ची जी रक्कम आहे 21 कोटी रिकन्व्हेन्स करण्याकरता तेवढीच रक्कम लागतं। त्यामुळं IGRनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला IGRनी सांगितलं। पुण्यामधल्या नवले पुलावर काल संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झालाय। अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एका ट्रकचे ब्रेक फेल झालेत आणि त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि या ट्रकनं 20 ते 25 वाहनांना धडक दिली आहे। पुढे ट्रकनं एका कारलाही धडक दिल्यानं ही कार धडक देणारा ट्रक आणि रस्त्यावरील आणखी एका ट्रकच्या मध्ये अडकली। त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि त्यामुळे होरपळून 8 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेत। मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले तर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं हटवून रस्ता मोकळा केलाय। मात्र या घटनेनंतर पुण्यामधल्या नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तुम्ही देखील काही लोकांना मदत केली, कसा हा अपघात घडला तुम्ही बघितलं? मी स्वामीनारायण मंदिरापासून माझं नवले ब्रिजला घर आहे, गाडीतून येत होतो मी, तर तिथनंच मंदिराच्या इथूनच आग अशी मोठी उसळताना दिसत होती। ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली। मी पटकन गावातनं काही रस्ते मला माहिती राहतले त्या रस्त्यातनं आलो, एक ठिकाणी गाडी लावली आणि पळत या ठिकाणी आलो तो मोठी आग या ठिकाणी उसळलेली दिसत होती। तोपर्यंत फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि या ठिकाणी आले। आम्ही जखमी जे आहेत त्यांना पटकन हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केली। ट्रक आळवून त्यांनी बऱ्याचशा वाहनांना मागून ठोकलं आणि तोच ट्रक स्टॉप झालेला एका गाडीला। पुन्हा त्या एका गाडीची पुन्हा धडक त्या गाडीला बसली आणि ब्रेक दाबल्यामुळं धडक बसल्यामुळे त्या गाडीला पुन्हा वेग आला आणि ती गाडी पुन्हा येऊन इथं ही जी 4 व्हीलर दिसते त्याला पुन्हा ती गाडी ठोकली आणि ती गाडीला घेऊन तो समोरच्या गाडीला जाऊन ठोकला आणि ती मध्ये गाडी चेंबली गेली। तर साधारणतः 4 ते 5 लोक हा सवित मला ते पाण्यात आवलं।
पुण्यामधल्या नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्टद्वारे केलेली आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विशाल डोळस आणि समर यादव या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय. या प्रकरणामध्ये दोन्ही अभियंत्यांचे वकील आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळच्या वळणावर 2 लोकल ट्रेन्समधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणी मध्य रेल्वेच्या विशाल डोळस आणि समर यादव या 2 अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. डिटेल सुनावणी दोघं पक्षकारांची झालेली आहे, म्हणजे सरकार पक्ष आणि डिफेन्सचे सुनावणी झालेली आहे. त्याच्यावर कोर्टाने आज फाइंडिंग म्हणजे न्यायनिर्णय दिलेला आहे. पण आमचा जो अटकपूर्व जामीनचा अर्ज तो रद्द केला आहे आणि त्याच्यावरच्या डिटेल्स फाइंडिंगची जी ऑर्डर ते आम्हाला उद्या प्राप्त होईल आणि ह्याच्यावर आम्हाला माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही अटकपूर्व जामीनसाठी परत अर्ज दाखल करणार आहोत. बॉलिवूडभोवती पुन्हा संशयाचं धुकं निर्माण झालंय. मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर सलीम शेखनं चौकशीमध्ये काही खळबळजनक दावे केलेत. सलीम शेखनं आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी असल्याचा आरोप सलीम शेखनं केलाय. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर, नोरा फतेही, दाऊदचा पुतण्या अली शाह पारकर, ऑरी, अब्बास मस्तान, झीशान सिद्दीकी सहभागी होते असा दावा सलीम शेखनं केलाय. दरम्यान त्याच्या दाव्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून या सेलिब्रिटींची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. देशात आणि परदेशामध्ये सलीम शेखनं या पार्ट्यांचं आयोजन केलं होतं आणि त्यात हे सगळे सहभागी झाले असल्याचा उल्लेख सलीम शेखच्या जबाबामध्ये करण्यात आलाय. पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्येही सलीम शेखच्या जबाबानुसार ही सर्व नावं टाकण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या नितीन गिलबिले हत्या प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय. मित्रांकडून नितीन गिलबिले यांच्यावर कारमध्ये गोळीबार करण्यात आला होता. जागेच्या वादामुळे गिलबिलेंची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. कल्याण पश्चिमेकडच्या रोनक सिटी परिसरामध्ये 19व्या मजल्यावरून पडून शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. मृत्यूचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. सदर विद्यार्थिनी ही उल्हासनगरमधल्या एका शाळेमध्ये 8व्या वर्गामध्ये शिकत होती. चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ठाणे पोलीस दलामधल्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशामधून विक्रीसाठी आणलेला ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 4 ताब्यात घेतलंय. तसंच आरोपींकडून 2,24,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जळगाव शहरामध्ये सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं हातचलाखी करण्याच्या महिलेचा आता पर्दाफाश झालाय. स्वतःजवळील खोटी अंगठी अदलाबदल करून सराफा दुकानामधून सोन्याची अंगठी गायब करणाऱ्या महिलेचा सीसीटीव्ही समोर आलाय. जळगावसह छत्रपती संभाजीनगरमधील काही सराफा दुकानांमध्ये या महिलेनं अंगठ्यांची अदलाबदल केल्याची माहिती समोर येते. दरम्यान जळगावातील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये या अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे. मुंबईतील घाटकोपरच्या असल्फा भागामध्ये चाकूचा धाक दाखवून दुचाकी स्वाराचा मोबाईल आणि दुचाकी हिसकावून घेऊन जाणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलाय. या टोळीचा मुख्य आरोपी हुसेन असलम मेमन हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सूरज देठे होमगार्ड रिक्षा स्टँड जवळून जात असताना तिन्ही आरोपींनी त्यांची दुचाकी अडवत त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसंच त्यांचा मोबाईल आणि दुचाकी हिसकावून घेतली. याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं आता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गोंदियाच्या मुंडीपार परिसरामध्ये दुरुस्तीसाठी गेलेल्या रुग्णवाहिकेला भीषण आग लागली आहे. यावेळी रुग्णवाहिकेमधल्या ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय आणि त्यामुळे दुकानांसह घरांचंही मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरामध्ये टीएमटी बसचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या एका विद्युत खांबाला बस आदळली आहे. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाहीये. बेळगावच्या बागलकोट जिल्ह्यामधल्या मुधोळ येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
समीरवाडी येथील साखर कारखान्याच्या परिसरातील उसानं भरलेले 50हून अधिक ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवून दिलेत। यावेळी आंदोलकांनी 2 दुचाकींना देखील आग लावली आहे। उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। दरम्यान घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। बच्चू कडूंच्या प्रहारकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुणका भाकर आंदोलन करण्यात आले। रेवसा गावामधल्या पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येतोय, मात्र शासनानं नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यानं गावकऱ्यांसह प्रहारनं हे आंदोलन केलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हे नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावरून 558 कोटी 82 लाख निधी मंजूर झालाय। या निधीपैकी 3,36,862 बाधित शेतकरी यांच्या खात्यामध्ये 303 कोटी 54 लाख निधी डीबीटीद्वारा जमा करण्यात आलाय। मात्र काही त्रुटींमुळे तब्बल 40,000 बाधित शेतकऱ्यांचं अनुदान रखडलंय। बालदिनानिमित्त 11 वर्षांच्या हृदयानं मोर्शीचा भैरवगड सर केलाय। हृदयानं आपल्या वडिलांसह मित्र अभिजित पाटील आणि संकेत वरळीकर यांच्यासोबत मोर्शीचा भैरवगड यशस्वीरित्या सर केलाय। हृदया पाचगणीमधल्या संजीवन स्कूलमध्ये शिकतेय। हृदयानं आजवर 55 किल्ले सर केलेत। त्यामध्ये कलावंतीण, प्रबळगड, राजगड, रायगड, तोरणा, घनगड, इर्शाळगड अशा कठीण किल्ल्यांचा समावेश आहे। सोलापूरमधल्या अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचं निधन झालंय। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व अशी सिद्धरामप्पा पाटील यांची ओळख होती। गुरुवारी रात्री अल्पशा आजारानं सोलापूरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सिद्धरामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कुमठे इथे आज अंत्यसंस्कार होतील। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून 70% उमेदवार निश्चित झालेत। भाजपकडून बैठकांचं सत्र राबवण्यात आलं आणि यानंतर भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तर 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगर परिषद अध्यक्षांसह 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे। काँग्रेसनं स्वतःकडे नगराध्यक्षपद आणि 20 सदस्य ठेवत बहुजन वंचित आघाडीसाठी 3 जागा सोडल्यात। विशेष म्हणजे काँग्रेसनं जागा वाटप करताना महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा न देता वंचित सोबत घरोबा केलेला आहे। ब्रह्मपुरी नगर परिषद माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघामध्ये असून या निवडणुकीमध्ये वडेट्टीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दरम्यान काँग्रेसकडून योगेश मिसार यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। योगेश मिसार ब्रह्मपुरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी याआधी कधीही निवडणूक लढवलेली नाहीये, त्यामुळे त्यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन वडेट्टीवारांनी त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केलाय। वाशिम नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशातच काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू वानखडे यांनी उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यासाठी 1, 2 आणि 5 रुपयांची नाणी घेऊन निवडणूक कार्यालय गाठल्याचं पाहायला मिळालं। ही नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली आहे। मुलीने जमा केलेल्या पैशातून अनामत रक्कम भरण्याचा आग्रह केल्याची प्रतिक्रिया वानखडे यांनी दिली आहे। प्रभागाच्या विकासासाठी मी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहे। माझी मुलगी तिने 5 वर्षात 1-1 रुपया, 5 रुपये, कुठे 10 रुपये असे जमा केले डब्यामध्ये आणि ज्यावेळेस आज मी फॉर्म भरायला निघालो तर माझ्या मुलीने मला म्हणे की पप्पा हे जे पैसे आहेत हे तुम्ही घेऊन जा। इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याची चर्चा रंगतायत। याचं कारण म्हणजे नुकताच पार पडलेला त्यांच्या मुलीचा साखरपुडा। कीर्तनामधून लोकांना साधेपणाचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र मोठ्या थाटामाटात केला। साखरपुड्यातल्या तामछामावरून इंदुरीकर महाराज चांगले ट्रोल होत आहेत। साखरपुड्यामध्ये मुलीनं घातलेल्या ड्रेसमुळेही त्यांच्यावर टीकेचा भडीमार झालाय। या सगळ्यामुळे इंदुरीकर महाराज व्यथित झालेत आणि बस आता कंटाळलो असे निराश उद्गार त्यांनी या एका कीर्तनादरम्यान काढलेत। त्यामुळे इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे। लहान असताना 8-8 दिवस पोरांशी नाही गाठणं होतं आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहेत। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे। पण तिच्या बापाला
मला द्या घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे? काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष. अमरावतीमध्ये फलक लावण्यासाठी जमायते इस्लामी हिंद या संघटनेनं पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पंचवटी चौकामध्ये बॅनर लावण्यासंदर्भात गाडगे नगर पोलिसांना परवानगी मागण्यात आली आहे. आपल्या धर्मांचा प्रचार करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय. हा धर्मांतरणाचा विषय नसल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ये जो बैनर लगा है ये गाड़गे नगर पुलिस स्टेशन की परमिशन, महानगर पालिका की परमिशन से लगा है. अगर इसमें कुछ ऐसा लगता था तो पुलिस प्रशासन उसको परमिशन नहीं करता था, महानगर पालिका परमिशन नहीं करता था. मगर उसके बावजूद भी जब लोगों का लग रहा है कि इसमें विरोध हो रहा है तो उन लोगों ने बैनर खोल लिया है. मैं भी शहरवासियों से ये अपील करना चाहता हूँ कि इस्लाम के बारे में अगर कोई लोग गलत अफवाह फैला रहे हैं तो आप लोग इस कॉल सेंटर पर पूछ सकते हैं. और ये मामला कोई धर्मांतरण का नहीं है, किसी को जबरदस्ती धर्म परिवर्तन करवाना नहीं है. पाकिस्तानच्या संसदेमध्ये 27व्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे अधिकार वाढतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी होतात. मुनीर यांना तिन्ही सशस्त्र दलांसाठी संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्त केले जात आहे. ही नियुक्ती 27 नोव्हेंबर 2025 पासून लागू होईल. पदभार स्वीकारल्यानंतर ते अण्वस्त्रांची कमांड स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही ते त्या पदावर राहू शकतात. कटकच्या ऐतिहासिक बालयात्रेमध्ये श्रेया घोषालच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये एका महिलेसह 2 जण बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भर रस्त्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रेयसीनं तरुणाला बेदम मारहाण केली आहे. कॉल न उचलल्यामुळे मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते. धामपूर पोलीस स्टेशनच्या रोडवेज बस स्टँडजवळ ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधल्या गुलाबरा भागामधल्या एका खासगी घरावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात डायनामाइट आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. तसंच पोलिसांनी आरोपी जाहिद खान याला अटक केली आहे. आरोपीनं ही स्फोटकं बेकायदेशीररित्या घरामध्ये ठेवलेली होती. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालाय. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.